अटॅक झाला आणि त्यांचा बोर्ड रंगवला गेला. मला वाटतं नागपूर शहराला शोभणारं काम नाही आहे. कुठल्याही लोकांनी हे करायला नाही पाहिजे आणि जर असं केलं त्याच्यावर पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे. कारण की आम्ही नागपूर शहर कमी नाही ना. जर आम्ही रस्त्यावर उतरलो तर नागपूर शहरातील वातावरण खराब होईल आणि याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसेल. तर राजकीय नेत्यांनी हे भान ठेवलं पाहिजे की आपल्या कृतीमुळे सर्वसामान्य जनतेचा नुकसान होणार नाही, शहरातली शांती भंगणार नाही. आता सणासुदीचे दिवस आहे, हे शहर शांतिप्रिय शहर आहे आणि या सणासुदीच्या दिवशीमध्ये सर्व पक्षाच्या जनप्रतिनिधींचं काम असते की शांती स्थापन करणं, पोलिसांची मदत करणं, लोकांमध्ये मिसळून सौहार्द निर्माण करणं. परंतु अशा कृतीमुळे या नागपूर शहराला कलंक लागला आहे आणि सत्ताधाऱ्यांनी याचं भान ठेवलं पाहिजे. मी जे सत्तेमध्ये असतात त्यांची जबाबदारी असते की आपण कशा पद्धती, पण सत्तेत असणारे लोकच अशा पद्धतीनं वागतील आणि कोणत्याही कारणासाठी, क्षुल्लक कारणासाठी या पद्धतीची तेढ निर्माण करतील. तर या सणासुदीच्या दिवसांमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना, आज महालक्ष्मीचा दिवस आहे, गणपतीचा दिवस आहे, तरी आम्हाला रस्त्यावर येऊन आंदोलन करावं लागतं. ही मोठी दुर्दैवी गोष्ट आहे आणि मला वाटते की याची समज सत्ताधाऱ्यांनी घ्यायला पाहिजे. ते ज्या पद्धतीनं आमच्याशी वागतील त्या पद्धतीनं या शहरात आमची वागण्याची तयारी. शेवटी लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये जर आम्ही चूक करू तर त्याची सजा आम्हाला मिळाली पाहिजे. जर त्यांनी चूक केली त्याची सजा त्यांना मिळालीच पाहिजे आणि हे सत्ताधाऱ्यांनी भान ठेवून हे केलं पाहिजे. आम्ही आजच मुख्यमंत्र्यांची, पोलीस आयुक्तांशी, पालकमंत्र्यांशी भेटणार आहोत की या पद्धतीचं वातावरण जर शहरात निर्माण होईल तर याला जबाबदार तुम्हीच राहाल, आम्ही राहणार नाही आहे. आणि आम्ही हे स्पष्टपणे सांगणार आहोत, जशास तसं उत्तर देण्याची काँग्रेसची तयारी आहे. काँग्रेस कुठेही घरात घुसून बसणारा पक्ष नाही आहे. आम्ही रस्त्यावरचे लोक आहोत. जर आमच्याशी अशा पद्धतीनं जर कोणी वागेल तर आम्हाला रस्त्यावरून आंदोलन करावंच लागेल. तर याची समज त्यांनी घ्यावी. चौथी पेल आमदार मुर्दाबाद.